शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले विधानसभा मतदारसंघातील लोकनेते आणि आपल्या सर्वांचे आदरणीय माननीय शिवाजीदादा पंडित, माजी मंत्री तसेच पंडित कुटुंबीय श्री अमरसिंह पंडित, श्री जयसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण, माननीय आमदार विक्रमजी काळे, माननीय बाळासाहेब आजबे, माननीय भीमरावजी धोंडे, माननीय संजय दौंड, माननीय कल्याणराव आखाडे, माननीय सुनील मगरे, माननीय रविकांत राठोड, माननीय प्रमिलाताई पारखे, नगराध्यक्षा बीड, तसेच माननीय राजेश्वर चव्हाण, माननीय अनिलदादा जगताप, माननीय गलधर सचिन मुळक, चंद्रकांत नवले, माननीय प्रतापजी पंडित, माननीय डॉक्टर अजय पंडित, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व बंधू भगिनी, गेवराईच्या आणि आसपासच्या गावातील सर्वच गेवराईकर, तमाम माझ्या बंधू भगिनींनो, पत्रकार मित्र आणि सर्वच सन्माननीय, मी सुरुवातीलाच आजचा कार्यक्रम 2 वाजता ठरलेला होता, पण आम्हा सगळ्यांना इतर कार्यक्रमामुळे इथे यायला उशीर झाला. आपण 2 वाजल्यापासून सगळेच जण तात्काळ इथे बसलेले आहात आणि त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांचे सहकारी स्नेही श्री जयसिंह शिवाजीराव पंडित, डॉक्टर अजय पंडित आणि त्यांच्या सहकार्यांच्या प्रयत्नांमधून आज उभारण्यात आलेल्या या वैद्यकीय उपचारासाठी अद्ययावत सोयीने युक्त अशा शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करते. या नव्या अद्ययावत स्वरूपातल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाबद्दल श्री जयसिंह पंडित, डॉक्टर अजय पंडित व त्यांचे सर्वच सहकारी डॉक्टर, पंडित कुटुंबीय, शारदा हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, विशेष करून डॉक्टर्स, नर्सेस स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, सहकारी डॉक्टर्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी या सर्वांचंच मी अभिनंदन करते, सर्वांना शुभेच्छा देते. मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हटलं की ICU, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, डायग्नोसिस, पॅथॉलॉजी सुविधा आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस अशा सुविधा असल्याच पाहिजेत असं आपल्याला वाटतं. त्याचबरोबर चांगले अनुभवी सेवाभावी डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असणं ही सुद्धा तितकीच मोठी गरज आहे. आपलं हॉस्पिटल हे सर्व निकष पूर्ण करेल असा विश्वास मी व्यक्त करते, कारण आल्याबरोबरच आम्ही उद्घाटन झाल्यानंतर सर्व हॉस्पिटल पाहिलं. सगळ्या सोयीने युक्त असं हे हॉस्पिटल आहे, त्यामुळे नक्कीच सगळ्या सोयीने युक्त असल्यामुळे सर्वच पेशंटना याचा उपयोग नक्की निश्चित होईल असा मला विश्वास आहे. आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये गेवराई आणि आसपासच्या ग्रामीण भागात सिव्हिल हॉस्पिटल वगळता एवढ्या मोठ्या खाटांची आरोग्य सेवा अतिशय मर्यादित प्रमाणात उपलब्ध होती. विशेषतः अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी पेशंट आणि त्याच्या कुटुंबियांना नेहमीच छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे इथे जावं लागायचं. आता गेवराई इथं हे हॉस्पिटल अतिशय सुसज्ज आणि दर्जेदारीने अनेक स्पेशालिटी डॉक्टरांचा समावेश असलेलं सुरू झाल्यामुळे या परिसरातील लोकांचा प्रवास, अतिरिक्त खर्च वाचेल आणि त्यांची गैरसोय होणार नाही. वैद्यकीय क्षेत्र हे रुग्णसेवेचं, ईश्वर सेवेचं काम आहे. हा पैसा कमवण्याचा नक्कीच व्यवसाय नाही, तर मानवतेचं वृत्त आहे. हे तुम्ही जपावं असं माझं आपल्या सर्वांनाच विनंती आहे.
अनेक आजारांवरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सल्ला आणि उपचारांची सोय या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये नक्कीच गुणवत्तापूर्ण भर पडेल असा मला विश्वास आहे. उत्तम निरोगी आरोग्य स्वच्छतेच्या मार्गाने मिळत राहणं आणि त्यासाठी प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अलीकडच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपला आहार विहार चांगले विचार आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनीच ठेवले पाहिजेत. तसेच नियमित व्यायाम, दररोज पोषक आहार आणि शरीर व मनावरचा ताणतणाव आपण टाळण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. कामाचे तास आणि आरामाचे तास याचं संतुलन ठेवलं पाहिजे. असं केलं तरच बीपी, शुगर, हृदयासह इतर सर्वच प्रकारचे आपण आजार, आजकाल आपण बघितलं की कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. सलग 2 घरानंतर तिसऱ्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कॅन्सरचा पेशंट आपल्याला सापडतो. आपल्याला माहिती आहे की अनेक कारणं आहेत त्याच्या मागं. आत्ताच सांगितलं आपल्याला दोन साहेबांनी की आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्यातल्या भेसळीमुळे अनेक गोष्टी घडतात. दुधाच्या भेसळीमध्ये अलीकडे आपण खूप प्रमाणात वाढ झालेली पाहतो. इतरही अनेक गोष्टी आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, औषध आहेत. त्यामुळे अनेक रोगांना आपण बळी पडतो आणि करोनानंतर तर आपल्याला सगळ्यालाच माहिती झालेलं आहे की अनेक प्रकारचे रोग जे माहिती सुद्धा नव्हते ते आज अचानक उद्भवताना पाहतो. आणि अशा धाकधुकीच्या जीवनामध्ये आरोग्य सेवा अत्यंत खर्चिक झालेल्या आहेत आणि त्याही मिळण्यासाठी योग्य डॉक्टर नसेल तर पेशंटला दगावल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. त्यात ग्रामीण भागातील पेशंट्स जर असतील तर त्यांना अनेक 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 गोष्टींना, अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्यामुळे आज गेवराईमध्ये ह्या अशा हॉस्पिटलची अत्यंत गरज असताना पंडित कुटुंबियांनी आणि त्यांच्या पुढाकाराने हे आपल्या सेवेसाठी उपलब्ध होते, हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांना माझी विनंती आहे की पेशंटवर चांगले उपचार आपण तर करालच, परंतु लोकांनी आजारापासून दूर राहावं यासाठीही तुम्ही मार्गदर्शन करावं, त्यांचं प्रबोधन करावं. स्वयंसेवी संघटना संस्था सोबत घेऊन आरोग्य निरोगी समाज निर्मितीसाठी जागृती करावी. अलीकडे मनोरुग्णांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हाही विभाग असेलच, पण मनावरचा ताण आज अनेक प्रकारचा असतो आणि त्यामुळे मनोरुग्णांचं प्रमाण अधिक प्रमाणात वाढलेलं आहे. आणि त्यामुळे याही गोष्टींवरती नक्कीच उपचार करण्यासाठी आपण याच्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी आपल्या सर्वांना सूचना आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची घटत चाललेला जन्मदर ही गंभीर समस्या आजकाल आपण सगळेच यांना तोंड देत आहोत. त्यामुळे ही वेळीच सोडली पाहिजे यासाठी आपण सर्वांनीच गर्भलिंग निदान चाचण्यावरील बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आपल्याकडे झालीच पाहिजे याची दक्षता घ्यायला हवी. इथल्या डॉक्टरांना माझी अजून एक विनंती आहे की येणाऱ्या रुग्णांकडून आताच आपल्याला अमरसिंह पंडित साहेबांनी सांगितलं की इथे होणारे उपचार मोफतच होणार आहेत. मग ह्याची मला कल्पना नव्हती, त्याच्यामुळे मी असं सांगितलं होतं की जास्तीत जास्त माफक दरामध्ये जे की ग्रामीण भागातल्या लोकांना परवडेल अशा पद्धतीचं त्यांचं काय जे असेल फीज असेल ती असली पाहिजे अशी मला त्यांना विनंती करायची होती. पण अमरसिंह पंडितांनी सांगितलं की इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा उपचार हा मोफत करण्यात येईल. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आपला देश आता मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होत आहे. जगातले रुग्ण उपचारासाठी आपल्या देशात येतात. आपण पहिले या सगळ्या बाबी तर होत आहेतच, पण ग्रामीण भागातील तरुण तळागाळातल्या जनतेला आपल्या हॉस्पिटलचा जास्तीत जास्त कसा उपयोग होईल याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. इथले डॉक्टर हुशार आहेत आणि युरोपियन अमेरिकन देशाच्या तुलनेत इथला वैद्यकीय खर्चही फार कमी आहे. परंतु या सुविधा प्रामुख्याने शहरी भागात आहेत, त्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आल्या पाहिजेत असं मला वाटतं.
आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून जनतेला निरोगी आणि आनंदी कार्य व्हावं. श्री जयसिंह शिवाजीराव पंडित, डॉक्टर अजय पंडित, तसेच श्री विजय पंडित आणि श्री अमरसिंह पंडित म्हणजे सर्वच पंडित कुटुंबीय व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं, शारदा मल्टिपल स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सर्वच टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते. रुग्णसेवेच्या क्षेत्रात त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये मनापासून शुभेच्छा देते. ज्यांनी ही जनसेवाचं कार्य हातात घेतले त्यासाठी मी आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते. आपण या अत्यंत उत्तम कार्यक्रमासाठी मला बोलवलं. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांची जी स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते बांधील आहोत आणि त्यातलाच हे एक उपक्रम योगायोगाने मला इथे उद्घाटनासाठी दादांच्या नंतर यावं लागलं. हा योगच म्हणायला हरकत नाही. आणि दादांचे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी सगळेच जण एकत्र येऊन अशा चांगल्या गोष्टीसाठी नक्कीच आपण कार्य करूया. परत एकदा या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.